की आपला बाजार करतील आपल्याला कळणार सुद्धा नाही, बरोबर का नाही? आता उगाच ते इंदुरीकर महाराज सांगतात ना, पिशीत पिशी पिशीत पिशी, तसा दृष्टांत आला. पण लक्षात ठेवा, आपण सुरुवात कुठून केली. म्हातारी माणसं किती हुशार असतात. फक्त तुम्हाला एक नमुना सांगतो. एक म्हातारं मरण पावलं, मरताना त्याने मृत्यूपत्र केलं. 10वा झाला, 13वा झाला, पोरांनी मृत्यूपत्र उघडलं, वकील बोलावला. मृत्यूपत्रात 3च कलम होती महाराज. पहिलं कलम, माझ्या एकूण गाया त्याच्यापैकी 1/4 गाया माझ्या थोरल्या मुलाला द्यायच्या. दुसरं कलम, माझ्या एकूण गायांपैकी 1/4 गाया माझ्या धाकट्या मुलाला द्यायच्या. आणि तिसरं कलम होतं, माझ्या एकूण गायांपैकी 1/5 गाया माझ्या नोकराला द्यायच्या, कारण म्हातारपणामध्ये त्यांनी माझी सेवा केली. वकिलाने विचारलं, गोठ्यात गाया किती? पोराने सांगितलं 19 गाया आहे. मग पहिलं कलम काय? 1/2 म्हणजे निम्म्या गाया माझ्या थोरल्या मुलाला द्यायच्या. आता 19 गायाच्या निम्म्या गाया कशा करणार? कसायाच्या घरचं जर असतं तर त्यांनी केल्या असत्या. माळकऱ्याच्या घरचं कसं करणार महाराज? वकील म्हटलं, हे काय आपल्याच्याने नाही जमणार. मंचरचा होता. म्हटलं, एक काम करा, तुम्ही खेडला जा. खेडला गेला. खेडच्या वकिलाने पाहिलं. ते म्हटलं, हे सुद्धा आपल्याच्याने काम होणार नाही. तुम्ही एक काम करा, पुण्याला जा, जिल्हा कोर्टामध्ये. गेले तशीच वायाळमाळ्यातली गाडी कुठं? जिल्हा कोर्टामध्ये. वकिलाने पाहिलं. वकिलाने विचारलं, हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं, तुम्ही एक काम करा, हाय अशी मुंबई गाठवा. हायकोर्टाचा नामांकित वकील, त्याचा फोन नंबर तुम्हाला देतो, तुम्ही त्याला भेटा, तो तुमचा बरोबर निकाल लागेल. गेले तशीच गाडी पुण्यावरून मुंबईला गेले. वकिलाकडे. वकिलाने फाईल पाहिली. वकील म्हटलं, एक काम करा, तुमचा जाण्या येण्याचा डिझेलचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च सगळा मी देतो, पण पहिली फाईल उचला, तुम्ही इथून तोंड काळं करा. 19 निम्मे करणार कसे महाराज? आले हात हलवत परत वायाळमाळ्यामध्ये. गाडी अशी सत्यदेव महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली, मंदिराच्या पाठीमागं. म्हातारं होतं एक, कधी शाळेत गेलेलं नाही, कायम शेळ्या मेंढर चारायचं. ते आपलं 2 दिवसापासून पोरांचा गोंधळ पाहत होतं. त्या म्हाताऱ्याने विचारलं, ए पोराव, काय चाललंय रे? 2 दिवसापासून तुमची धावपळ पाहतोय. पर पोरही वैतागलेली होती. म्हाताऱ्याला म्हणू लागली, गबस, तुला काय कळतंय नाही का? इथं एवढ्या शहाण्या मोठमोठ्या वकिलाला जमलं नाही, तुला सांगून काय उपयोग आहे? म्हातारं म्हटलं, अरे सांगून बघ, काही कामाला आलो तर येईल मी, नाही का? पोरं म्हटली, इकडं पार मोठ्या हायकोर्टाचा वकील तिथं आमचं पार पाया पडायला लागला, त्याला जमलं नाही, तुला काय कळणार आहे? म्हातारं म्हटलं, करून तर बघा, एकदा प्रयत्न करायला तर काय हरकत आहे? पोराने सांगितलं, बाबा असा प्रकार आहे, एवढा वैताग झाला आम्हाला. म्हातारं म्हटलं, याच्यात वैतागण्यासाठी काय, हे तर लय सोपं आहे. पोरं एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. एकाचा गाथा पाठ होता. तो म्हटला, बोलता सोपे वाटे, करणी करता टीर कापे. बोलायला काही बोलतं महाराज, करून दाखवायला फार अवघड लागतं. म्हातारं म्हटलं, काय त्याच्यात अवघड? एक काम करा, उद्या सकाळी 9 वाजता सगळ्यांनी मंदिरापाशी जमावा, तुमचा सगळ्यांचा उद्या निकाल लावतो. सगळ्यांचा म्हणजे? पण म्हातारं म्हटलं, येताना तसं येऊ नका, मग तुमच्या गोठ्यातल्या 19 गाया घेऊन या. आता मला सांगा, असं होईपर्यंत त्या 2 दिवसात रात्रभर अख्ख्या व्हॉट्सअपवरून मंचर, पंचक्रोशी पार खेडपर्यंत सगळीकडे बातमी पसरली. पण नारायणगाव पासून तर पार इकडे मंचर खेडपर्यंत सगळी मंडळी, जे हायकोर्टातल्या वकिलाला जमलं नाही ते म्हातारं कसं सोडवणार म्हणून अख्ख्या वायाळमाळ्यामध्ये जशी काय जत्राच भरली. ही गर्दी, गाडी लावायला कुठं जागा नाही. 9 वाजले, म्हाताऱ्याचा तपास नाही. 9:15 वाजले, 9:30 वाजले. 9:30 वाजता म्हातारा आलं. त्याच्या गोठ्यातल्या एका गायीच्या बोकांडी बसून, चालता येत नव्हतं, ती गायी घेतली, त्या गायीवर बसून आला आपलं. लोक म्हणू लागले, काय बावळट म्हातारे, अगोदरच 19 गायांचा तेढा सुटाना आणि आणखीन बोकांडी बसायला कशाला एक आणली? तू म्हातारा म्हटलं, तुका म्हणे उगे राहा, जे होईल ते पहा. ती गायी एका पोराच्या हातात दिली, हे पोरा, ही गायी तुमच्या 19 गायांमध्ये बांधा. लोक म्हणू लागली. म्हाताऱ्याचं डोकं फिरलं. म्हाताऱ्याची गाय आता हातची गेली. म्हातारा म्हटलं, मस्तपैकी तंबाखू मळली. सांगा पोरा, पहिलं कलम काय? एकूण गायापैकी 1/2 गाया माझ्या थोरल्या मुलाला द्यायच्या. म्हाताऱ्यानेच विचारलं, अगोदरच्या किती? 19. माझी 1. त्याच्यामध्ये माझी म्हणजे माझी नव्हती बरं का. किती झाल्या? 20. 20च्या निम्मे किती? म्हाताऱ्याने सांगितलं, त्या 10 गाया सोडा आणि इकडे लिंबाला नेऊन बांधा. दुसरं कलम, एकूण गायापैकी 1/4 गाया माझ्या धाकट्या मुलाला द्यायच्या. एकूण गाया किती झाल्या? 20. 20चे 4 हिस्से करायचे. 4 पंचे. म्हाताऱ्याने सांगितलं, 5 गाया सोडा आणि इकडे आंब्याला नेऊन बांधा. तिसरं कलम, एकूण गायापैकी 1/5 गाया माझ्या नोकराला द्यायच्या.
एकूण गाया 20, 20चे 5 हिस्से केले, 5 चोक 20. म्हाताऱ्याने सांगितलं त्या 4 गाया सोडा आणि खांबाला नेऊन बांधा. आता तुम्ही फक्त बांधलेल्या गाया मोजा. लिंबाला बांधलेल्या 10, आंब्याला बांधलेल्या 5, खांबाला बांधलेल्या 4, 10 आणि 5 15, 15 आणि 4 राहिली. गेलं म्हातारा घेऊन. काय पाहता माझ्या? मला सांगा, आपली गाई म्हाताऱ्याने त्या गायीमध्ये घातली, लोकांनी नावं ठेवली, त्याच्याशिवाय निकाल लागला का? बरं, स्वतःची गायी दुसऱ्याच्या गायीच्या कळपात घालून सुद्धा स्वतःची गायी शाबूत ठेवण्याची बुद्धिमत्ता फक्त म्हाताऱ्याकडे असते. म्हणून वायाळ मळ्यातल्या लोकांनी लक्षात ठेवा, म्हाताऱ्यांना हलक्यात घेऊ नका. विठाला 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 विठाला. आता मला सांगा, मी कुठून सुरुवात केली? मनातच सांगतोय ना, तुमचं मन किती जागेवर पाहतो, नाही तर आता कंबर सोडतो. 15,000. म्हातारीने विचार केला ठेवायचे कुठं, पण म्हातारी हुशार होती बरं का. म्हातारीने चूल उकरली महाराज. चूल काय उकरली? चुलातली राख काढली. ते 15,000चं डबुलं म्हातारीने चुलीत ठेवलं, त्याच्यावर राख लोटली, त्याच्यावर लाकूड फाटा काड्या कुटक्या काय ठेवल्या, आणि म्हातारी म्हटली आता चोर काय, चोराचा बाप जरी आला की झोपडी जरी खांडली तरी त्याला रुपया सुद्धा गावसायचा नाही. गेली म्हातारी बिंदास निघून. 15 दिवस लग्न झालं महाराज टकाटक मध्ये. म्हातारी बार हाऊस मौज झाली. तिकडून 9 वाजता त्याने म्हातारीला एसटीत बसून दिलं, तर 4 वाजता म्हातारी आवसरी फाट्यावर उतर. पण म्हातारी उतरली, ड्रायव्हर कंडक्टरला शिव्याच देत उतरली. मुडद्याला लाज कशी नाही, त्याचं कसं असं वाटोळ होऊ द्या, त्याला लाज कशी वाटली नाही, त्याला काय आई बाप नाही का, आणि त्याच्या आईसारखी. म्हाताऱ्या माणसांना तुम्ही जेवायला देऊ नका, पण चहा जर 2-4 वेळा दिला ना महाराज, आख्या गावात तुमचं कौतुक करेल. काही नसू द्या, पण चहा मात्र वेळच्या वेळेला पाहिजे, दुसरं काही लागत नाही. म्हातारीला चहाची तलब झाली होती, पण ड्रायव्हरने कुठंच गाडी थांबवली नाही, म्हणून म्हातारीचा जो हरिपाठ सुरू झाला. मुर्द्या, लाज वाटते का? तुझं वाटोळ गोटोळ होईल आणि तुझं मड उठल, तुझ्या तिरडीचा बांबू मोडल. आता त्या म्हाताऱ्या माणसांच्या शिव्या तुमच्या चांगल्या पाटे. जुई म्हातारी तन करीत आली अवसरीमध्ये, वायाळ माळ्यामध्ये. मुर्द्याला लाज कशी वाटली नाही, घोटभर चहा पाजला नाही, जीव पार जायला नाही, आणि त्या तनतनीमध्ये म्हातारीने कमरेची पिशवी काढली, चावी काढली. मुर्द्याला लाजच कशी नाही, घोटभर चहा पाजला नाही, पर जीव जायला आला. चहाची तलब झाली होती, त्याला शिव्या देत म्हातारीने पातेलं घेतलं फळीवरचं, त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी ओतलं, भली मोठी गोळाची ढेप टाकली, बुचकुलीभर चहा पावडर टाकली. मुर्द्याला अशा शिव्या सुरू केल्या. बरं, जाळ दोन इकडे झाला ना महाराज, नाही का? चुलीतही जाळ केला आणि म्हातारीचाही जाळ झालेला होता. चांगला चहा उकळला तिकडं चुलीवर, पण चहा उकळेपर्यंत सुद्धा म्हातारीचं तोंड बंद नाही. खळखळून चहा उकळला महाराज. पितळ्यात ओतला, अशी पितळी घेतली, म्हातारी उंबऱ्यावर बसली. मुर्द्याला लाज कशी वाटत नाही. फर्र गोडभर चहा पाजला असता तर काय त्याच्या बापाचं नुकसान झालं असतं का? फर्र बाकी काही नाही मिळालं, पण गोडभर चहा जर मिळाला असता तर किती जीवाला बरं झालं असतं. फर्र त्याचं वाटुळ गोटुळ होईल. फर्र आता का बाया किती वेळाने चहा प्याला म्हणून किती जीवाला. फर्र असा चहा आतापर्यंत कधीच झाला नाही. होईल कसा? 15,000ची एकच पितळी ना. अर्धी पितळी संपल्यानंतर मग म्हातारीची इंडिकेटर पेटले. अगं बाया, जाताना नोटा चुलीत ठेवल्या होत्या, लक्षात कसं राहिलं नाही? आल्यावर चूल पेटली, आता नोटा जळाल्या का काय? दिली पितळी फेकून महाराज. मांजरासारखीच पळाली म्हातारी, ती चूल उकरायला लागली. आता मला सांगा, किती चूल उकरली म्हणजे म्हातारीला तिच्या नोटा मिळतील? काय झालं नोटांचं? मोठ्याने बोला, काय झालं? राग झाली. दृष्टांत सोडून द्या, त्या म्हातारीला हसू नका. तुम्ही आम्ही त्या म्हातारी सारखेच आहे. म्हातारी म्हणजे जीव आहे. दृष्टांत सोडून द्या महाराज. दृष्टांत फक्त सगळ्याचे असतात, लगेच सोडून द्यायचे. लक्षात ठेवा, म्हातारी म्हणजे जीव आहे. 15,000चं पुणकं म्हणजे मानवी मन आहे, आणि ती चूल म्हणजे विषय आहे. आपलं मन जर आपण विषय रूपी चुलीमध्ये जर ठेवलं तर त्याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते मन जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर काय करावं? मन लावा एकांती, साधू सांगे मन लावा एकांती, साधू सांगे मन लावा एकांती.
हे मन साधूच सोडून दुसरं कोणाचं ऐकणार? अजिबात कोणाचं ऐकत. साधूचं ऐकतं म्हणून लोक आम्हाला येऊन सांगतात, महाराज तुमचं ऐकलं तर ऐकत, आमचं कोणाचं ऐकत नाही. म्हातारा येऊन म्हातारीचं गारानं करतं, म्हातारी येऊन म्हाताऱ्याचं गारानं करते, सासू येऊन सुनाचं गारानं करते, आणि सून येऊन सासूचं गारानं करतं. गारानं एकच, माझं ऐकत नाही. म्हटलं आता आमचंच घरचं आमचं कोणी ऐकत नाही तर आम्ही सांगू तुमच्या घरचं काय तुमचं ऐकणार आहे? विठाला विठाला आपण आपलं सुख दुःख कोणाला सांगतो महाराज? साधूला सांगतो. कारण का आपल्याला असं वाटतं साधूला सांगितलं की आपल्या मनाचं दुःख कुठंतरी काय होईल, हलकं होईल. मन लावा एकांती साधू संगी, म्हणून तुकोबारा सांगतात आपलं मन काय केलं पाहिजे? साधूच्या संगतीमध्ये ठेवलं पाहिजे. तुकोबारा का साधूच्या संगतीत ठेवलं पाहिजे? तुकोबारा सांगतात बाबांनो, हे मन फार सैरा वैरा धावतंय, ओढाळ आहे, म्हणून याला सांभाळणं फार गरजेचं आहे. अभंगाचं जतन करा, जतन करा. महाराज सांगतात जतन करा, द्विरुक्ती दोष स्वीकारून तुकोबारा सांगतात जतन करा, जतन करा. धावते सैरा ओढाळते, का जतन करा? तुकोबारा सांगतात हे मन सैरा वैरा धावतोय म्हणून जतन करा. दुसरी गोष्ट हे मन ओढाळ आहे म्हणून जतन करा. म्हणून जतन करा, जतन करा. किती मन माणसाला दगा देत असतो पहा. या मनाचे वैशिष्ट्य तुकोबारा सांगतात, संत महात्मे सांगतात. 10 चंचल असणाऱ्या गोष्टींमध्ये या मनाचा अग्रक्रम सांगितलाय. मनो मधुकरो मेघो माणिनी मधुनो मरुतः मा मधो मरकटो मत्स्य मकार दश चंचल. 10 चंचल गोष्टींमध्ये मन सांगितलं. इतकं चंचल आहे महाराज, इतकं चंचल आहे. भगवान कृष्ण परमात्मा सांगतात चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलभद्रम बहुत चंचल चपळ जाता येता न लगे. तुम्ही इथं वायाळ माळ्यात बसून कीर्तनात बसल्या बसल्या तुमच्या मनात जर आलं तर अशोक महाराजांबरोबर आपल्याला अयोध्येला, काशीला, आग्रा, मथुरा, वृंदावन करून यायचं म्हणेपर्यंत तुम्ही सगळी यात्रा पूर्ण करून पुन्हा इथं मंडपामध्ये. एवढं मन चंचल आहे. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. एवढं मन चंचल आहे. मनासारखा वेग या त्रैलोक्यामध्ये दुसरा कशाचा सुद्धा नाही. विठाला 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 विठाला. फार मनाचं वैशिष्ट्य महाराज, ऐकतच नाही हे मन. या मनाला तुम्ही किती समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, मनाची वैशिष्ट्ये अशी विचित्र आहे महाराज. तुकोबारा सांगतात काय काय करीतो या परी नायकी नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. एखादी गोष्ट करू नको असं मनाला सांगितलं का मन ही तीच गोष्ट करायला जाणार. आता बरीचशी मंडळी पंढरपूरला वारीमध्ये जातात, माऊलींच्या सोहळ्याबरोबर जातात, तुकोबारांच्या सोहळ्याबरोबर जातात. आता बाकरीला पहा तिथं बाजीरावाची विहीर आहे. त्या बाजीराव विहीरला आता झाला कठडा, पूर्वीच्या काळी कठडा नसायचा. पण ती विहीर आली जवळ का दिंडीचे चालक आहे ना ते सर्वांना सांगायचे हे पहा आता पुढं वाखरी आहे, बाजीराव विहीर येणार आहे, विहिरीला कठडा नाही, तेव्हा कुणीही त्या विहिरीच्या जवळ जाऊन विहिरीमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रयत्न करू नका, डोकावू नका असं म्हटलं की पहिला झेंडेकरी जाऊन पाहणार पाणी किती. झेंडेकरी गेला का टाळकरी गेले, तुळशीवाल्या महिला गेल्या. आणि सगळ्यांचं झाल्यानंतर ज्याने सूचना दिली त्याला असं वाटतं सगळ्यांनीच पाहिलं, मग मी पाहिलं तर काय बिघडणार, तोही डोकावून पाहतो. करू नये त्याची करी विबंध. पण एवढं मन आहे ना महाराज, हे मन केवडे केवडे पाहो जाता न सापडे परी रहाटा वया थोकडे त्रैलोक्य जया न पुरते भ्रमणा दाही दिशा सप्त ही पाताळे आकाशा घाली उडी बळेची दे कोणी फासा. पहा तुम्ही मनाचा गुणधर्म पहा, या मनाला फिरण्यासाठी 10 दिशा सुद्धा अपूर्ण आहे. किती फिरलो मन म्हणजे समाधान होईल का महाराज? अजिबात होणार नाही. मनाचं समाधान होत न पुरते भ्रमणादाही दिशा सप्त ही पाताळी आकाशा. सप्त पाताळ सप्त आकाश जरी फिरलं तरी ते मनाला फिरण्यासाठी त्या ठिकाणी कमी पडतं. घाली उडी बळेची दे कोणी फासा.
मनाचा स्वभाव असा आहे महाराज, एखादी गोष्ट जर तिथं मन जाऊ नये असं वाटत असं ना तर पहिलं मन तिथं जातं महाराज. पहा तुम्हाला, तुम्ही जर बसले, तुमच्या पायाला जर एखादी जखम झाली असेल आणि त्या जखमेवर जर खपली जर धरली ना महाराज, तुम्ही बसल्या बसल्या आपला हात कुठं जातो? त्या खपलीवर जातो. मग खपली जाऊ द्या, गचकरण होऊ द्या, सारखं माणूस इथं खरा 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 आपलं खोरं घ्यायचं आणि बसायचं खाली. का? एखादी मन सारखं तिथं जात असतं महाराज. लक्षात घ्या. घाली उडी बळेची देखोनी फासा, बळच त्या ठिकाणी गुंतवायचं हे मनाचं काम आहे. आम्ही नेहमी दृष्टांत सांगत असतो. एका ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर आम्हाला कथा होती 7 दिवसाची. कथा झाल्यानंतर काला झाल्यानंतर त्या ठिकाणी जेवण. आता ज्याच्या घरी आम्हाला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं ना महाराज, आता महाराज लोक येणार म्हटल्यानंतर जेवणाचा काय साधा सुद्धा बेत असतो का महाराज? हा, तुम्ही एवढी आमची ठेप ठेवता म्हणून आमची तोंडाचा आटाळ झालेली, खायला बरं का, बोलायला नाही. आम्हाला सगळ्या गावच्या सगळीकडच्या चवी माहिती असतात, कुठं काय कुठं काय कुठं काय. आता महाराज येणार म्हणून लोकांना फार अप्रूप असतं. महाराज आपल्या घरी येणार, महाराज काय करून काय नको करू. महाराजाला फक्त तव्यावरच बसवत नाही, एवढंच करायचं बाकी राहतं, नाही तर सगळं महाराजाचं करतं. आता जुनं घर होतं, पाठीमागं किचन, मधलं घर, पुढं ते हॉल सारखं, म्हणजे 3 खानाचं ते घर म्हणतात ना, खानाचे घर. बाहेर ओसरीवर मालकाने आम्हाला पाणी दिलं. मधल्या घरामध्ये त्या ठिकाणी जेवणाची ताटं बिटं मांडली होती, बसकरं टाकली होती, पाट मांडल्या होत्या, रांगोळ्या काढलेल्या होत्या. पाठीमागं स्वयंपाक बनवायचं काम चालू होतं. सासू सून दोघींचं लगबग चालू होती. आणखीन 2 बाया हाताखाली होत्या. ते ताटं करता करता त्या म्हातारीचा नातू होता ना, तो तिथं खेळत होता महाराज. आम्ही बाहेर हातपाय धुतले ना, आता आम्ही जाणार, तेवढ्या त्या पोराने तिथं घाण केली. कुठं? जिथं आम्हाला जेवायला ताटं मांडली. पण मग अशी मी सांगितलं, म्हातारी माणसं फार हुशार होता. म्हातारीने विचार केला, आता एवढ्यांच्या देखत घाण जर भरायची तर महाराजाची वासना राहणार. म्हातारीने काय केलं, एक पातेलं घेतलं, ते पातेलं त्याच्यावर पालथं घातलं आणि प्रत्येकाच्या ताटाजवळ 2-2 अगरबत्त्या लावल्या. कशासाठी? हा, हे तुम्ही समजून घ्या. झाली जेवणाची तयारी. आम्ही आपलं बसलो, जेवायला बसलो. आता आमच्या बरोबरचा जो पखवाद्या होता ना, मंगेश महाराज, सायाळी, तुम्हाला गावही सांगतो, नावही सांगतो, जाऊन भेटा वाटलं असतं त्याला. सायाळी, तालुका सिन्नर. आडदांड होता गडी, निवार तब्येतीने दांड. आता जेवणामध्ये फार महाराज काही साधे पदार्थ नाही. भजी, कुरडई, पापडी, बासुंदी, गुलाबजाम, लोणचं, पापड, सगळा सागर संगीत बेत होता. जेवण आमचं चाललं, 4-5 घास खाल्ले, तेवढ्या त्याचं लक्ष पातेल्याकडे गेलं. मावशी, त्या पातेल्या खाली काय हो? कशासाठी सांगतो? घाली उडी बळेची देखोनी फासा, करू नये त्याची करी वंचन. आता मावशीला प्रश्न पडला, आजीला काय सांगा? महाराज काय नाही, रात्रीचं व्यसाने. हा म्हटलं, व्यसन तर माझ्या लय आवडीचं. म्हातारी म्हटली, बाबा रात्रीचं व्यसाने, इटलंय किटलंय त्याचा वास येतो. असू द्या, तुम्हाला काय माहिती, अहो रात्रीचं व्यसन आणि रात्रीची भाकरी जर असं ना तर तुमच्या जेवणाला काय करता? पाहशा अजूनपणा. म्हातारी म्हटली, महाराज अजून भजी घ्या, अजून बासुंदी घ्या, अजून काय लागतंय घ्या. नाही नाही, थोडं मला बेसन द्या आणि त्याच्यावर थोडं आहे ना कच्च तेल आणा. म्हातारी म्हटली, बाबा नका घेऊ, ते खाण आहे, खराब आहे, विटलंय ते, किटलंय, वास येतोय त्याचा. नाही नाही, थोडस वाढा, थोडस चमचा भरणं, आपलं निवदा पुरतं तरी नमुना म्हणून. म्हातारीचा नायला झाला. म्हातारी म्हटली, मुर्द्या ताटात एवढं चांगलं चुंगलं खायला दिलं, ती गिळत नाही ना, आणि तुला खायचंच नाही बेसन. उचललं पातेलं म्हातारीने. काय झालं असं? आता ते बेसन पाहिल्यानंतर आमची बासुंदी खायची इच्छा राहील का? कसं बस 2 घास खाल्ली. जिथं आमची मुक्कामाची व्यवस्था होती ना मंगेश महाराज, तिथं गेल्यानंतर आतून दरवाजा लावला, हाणला त्याला. काय बात? माणसाचं मन असं आहे महाराज ताटात. म्हणून आपल्याकडे जुनी माणसं म्हणतात, माणसाला स्वभाव असा आहे, माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. माणसाचं मनच असं आहे, कायम दुसऱ्याच्या काय करतात, उणिवा, कमतरता. आपल्या घरामध्ये काय आग लागली हे पाहायचं नाही, पण दुसऱ्याच्या घरामध्ये थोडं खूट वाजलं का माणूस लगेच कांटाव करत असतो. माणसाचं मनच आहे, घाली उडी बळेची देखोनी फासा, नाही का? लक्षात केलो दोषा या पावना, हे माणसाच्या मानवी मनाचा स्वभाव आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, काय करायचं? जतन करा धावते सैरा ओढाळते. तुकोबारा सांगतात, बाबांनो हे मन तसं शांत राहणार नाही. पहिली गोष्ट, मन स्थिर राहणं फार अवघड आहे. वेळ आपला होत आलेला आहे, 20च मिनिटं राहिलेली आहे.
फक्त नाथबाबांच्या 3 ओव्या सांगतो. मन स्थिर करणं किती अवघड आहे. एकदा अकबराने काय केलं, एक मांजर पाळलेली होती. अकबराला फार कौतुक. आता राजा काय करेल महाराज, काही नियम नाही. राजाच्या मनात आल्यानंतर काय, नृपस्य चित्तम कृपणस्य वित्तम मनोरथ दुष्ट मनोरथ. राजाच्या मनात आल्यानंतर काय कधी घोषणा करेल, रात्री सांगाल आज रात्री 12 वाजता 500च्या नोटा बंद. काय करणार आपण. आले राजाच्या मनात, तिथे कोणाचे चाले ना. त्या अकबराने ती मांजर पाळली. त्या मांजरीच्या डोक्यावर समय ठेवायचा, समय. आणि बिरबल म्हणा, बघ बिरबल माझी मांजर सुद्धा किती साधना करते, बिरबल माझी मांजर सुद्धा किती स्तब्ध राहते. बिरबलाने एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, 3दा पाहिलं. बिरबलाने विचार केला आता अकबराचा माज मोडायचा. दुसऱ्या दिवशी दरबारात येताना बिरबलाने काय केलं, आपल्या पिशवीमध्ये एक उंदीर आणला, उंदीर. आणि जसा अकबर म्हटला ना बिरबल बघ माझी मांजर, बिरबलाने इकडून उंदीर सोडला. आता उंदीर सोडल्यानंतर काय झालं असं, समय एका बाजूला, वात एका बाजूला, मांजर तिसरीकडे. महाराज काय मनाचा स्वभाव असा आहे महाराज. स्थिर राहिलं म्हणजे मन स्थिर राहिलं असं सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला तेवढा वेळ नाही महाराज. तुम्हाला असं वाटतं का मन स्थिर राहणं एवढं सोपं आहे. मन स्थिर झालं का सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळते. नाथबाबांकडे एक माणूस आला, तुम्हाला महाराजांना म्हणू लागला, संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती गाई. भाग्याचा उदय येते हे जोडी संत पाय. संतांचं दर्शन झालं का भगवंताची भेट होते. आता मला तुमचं दर्शन झालं ना, आता मला देव दाखवा. नाथबाबा म्हटले काय हरकत नाही, उद्या सकाळी मला भेटाले, उद्या सकाळी तुला देव दाखवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आला. नाथबाबांनी गिरजाबाईंना आवाज दिला, 2 वाटी दूध आण. 2 वाट्या दूध आणून समोर ठेवलं. वाटी त्याच्या समोर ठेवली. सांगितलं ही वाटीतलं दूध पिला की तुला देव दिसेल. सोपाय म्हटले. वाटीभर दूध प्यायचं की देव दिसला. असं असतं तर आम्ही दुधाची कॅन्डच घेऊन येलो असतो, याला वाटीभर त्याला वाटीभर. नाथबाबा म्हटले पण काय रे येताना तुला काय दिसलं का. म्हटले हो. काय दिसलं. रस्त्याच्या कडेला एक उंट मेलेल्या अवस्थेमध्ये मी पाहिलं. कसा दिसत होता काय सांगू महाराज, वाटीसारखे डोळे त्याचे बाहेर आलेले, हातभरची बाशी लांब निघालेली, शकट्यासारख्या त्याच्या तांगड्या लांबच्या लांब पसरलेल्या. बरं म्हटले ठीक आहे, आता एक काम कर, वाटी उचल आणि ती वाटी तोंडाला लावायची. पण एक लक्षात ठेव, वाटीतलं दूध पित असताना तो उंट डोळ्यासमोर येता कामा. सोपय म्हटले, एवढं काय, वाटीभर तर दूध प्यायचंय. त्याने ती वाटी घेतली तोंडाला लावणार, तेवढ्यात त्या उंटाची वाटी एवढे डोळे समोर यायचे. नाथबाबांनी सांगितलं, उंट दिसला का वाटी खाली ठेवायची, मन शांत करायचं, पुन्हा दूध प्यायचं. पुन्हा वाटी उचलली, लांब लांब पाय दिसायला लागले, पुन्हा वाटी खाली ठेवली. असं करता करता सायंकाळचे 4 वाजले महाराज. वाटीतलं एक थेंब सुद्धा दूध पिता आलं नाही. एवढं मन कंट्रोल करणं, ताब्यात ठेवणं अवघड आहे. नाथबाबांच्या 3 ओव्या सांगतो म्हणजे आपल्याला पुढे जायला. वारा बांधवेल मोठे, अग्नी प्राशवेल आवचटे, समुद्र घोटवेल घोटे, परी मन आत्मनिष्ठ नये. वाऱ्याला तुम्हाला बांधता येईल, अग्नीला तुम्हाला प्राशन करता येईल, समुद्र तुम्हाला घोटता येईल. सर्वांना माहितीये अगस्त्य ऋषींनी एका घोटामध्ये सागर संपवला. असं कीर्तना सांगत होता. एक पट्ट्या पाठीमागून उठला, म्हटलं महाराज काय तुमच्या ऋषीचं कौतुक सांगता. म्हटले का, त्याने एका घोटात एकच सागर पिला, हा पट्ट्या रोज 9 सागर पित असतो. म्हटलं ह्या पट्ट्याचं कीर्तनात कुठं सांगतो तू 9 सागर, काय तू आणखीन 50 सागर पिशील महाराज. पिला की नाही. समुद्र घोटवेल घोटे, परी मन आत्मनिष्ठ नाही. लक्षात घ्या. आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुढे, शून्याचे मुरडवेल नरडी, परी मनाच्या उडी अनिवार्य. काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनाची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझवीन अच्युता घडे केवी. मन ताब्यात ठेवणं एवढं सहज नाही. लईच मनावर सांगितलं तर तुम्ही मनावर घ्याल. संप्रदायाच्या नियमानुसार एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, तुकोबारांना विचारलं, म्हटले महाराज सगळं तुमचं खरं आहे, जीवनाचा उत्कर्ष अधोगती मनावर अवलंबून आहे. मनाला जतन केलं पाहिजे, मनाला सांभाळलं पाहिजे. हे मन सैरा वैरा धावतंय, मन वढाळ आहे. सर्वांना माहिती आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं, किंवा वढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमी. सगळ्यांना माहिती वढाळाचा प्रसंग. तुकोबाराने विचारलं, महाराज पण ज्या मनाच्या संबंधाने तुम्ही सांगतात ते मन नेमकं ओळखायचं तरी कसं. इथं बसलेल्या प्रत्येकाला मन आहे महाराज, पण मन दाखवायची हिंमत कोणाची.
का दाखवता येतं मन आपल्याला? बरं, नाही असं म्हणण्याचं धाडस तरी कोणी करेल का? एखादा डॉक्टरचं शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम करणारा असेल, त्याला तुम्ही भेटा, डॉक्टर आतापर्यंत किती मुर्दे फाडले? डॉक्टर म्हणतील महाराज मोजता येत नाही, आले नाही एवढे फाडले. काय काय दिसलं त्यांचं चिरफाड केल्यानंतर? सगळं दिसलं. हृदय दिसलं, यकृत दिसलं, मूत्रपिंड दिसलं, लहान आतडं दिसलं, मोठं आतडं दिसलं, मांस दिसलं, मेद दिसले, रक्त दिसलं, पीप दिसला, सगळं दिसलं महाराज. मग सगळं तुम्हाला दिसलं, मन कुठं दिसलं? मन सांगल का डॉक्टर? मन दिसलं. कुठं दिसलं? छातीत, पोटात, मांड्यात, पोटरीत, पायात, नाही का? मन कुठं दिसत? बरं, मन नाही असं म्हणण्याचं धाडस सुद्धा आपलं असं कोणीच म्हणू शकत नाही. दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाकारणं हे मनाला लागू होत नाही. म्हणून 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा सांगतात इंद्रियाणाम मनश्चास्य. विभूती योगामध्ये इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती जाण. आणि भगवंताचं वर्णन आपल्याला सर्वांना माहिती, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार एक तू चिरगर. तसं भगवंताला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, रूप छाया नाही, तसं मनाला सुद्धा रंग नाही. का कोणाचं मन पिवळं आहे, कोणाचं पांढरं आहे, कोणाचं ढवळं आहे, असं काय आहे का? हा, आता मनाने काळी असणारी माणसं आपल्याला पाहायला भेटतील, पण मनाचा रंग काळा आहे असं म्हणण्याचं धाडस कुणी करणार? मनाला रंग नाही महाराज. बरं, रूप तरी आहे का? चपट, गोलाकार, आयताकृती, चौकोनी, लंबोळ, असं काही मन आहे का? नाही. मनाला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया सुद्धा नाही. मग तुकोबाराने विचारलं महाराज मग असं काही न दिसणार, न जाणता येणार मन ओळखायचं तरी कसं? पहा, जेव्हा आपल्याला समोर न दिसणारी व्यक्ती, आपली अनोळखी गोष्ट जर असेल, ती जर ओळखायची असेल तर शास्त्रामध्ये लक्षणाने त्या गोष्टी ओळखायला सांगितलं. अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव हे 3 दोष वगळून केलेलं लक्षण शास्त्रामध्ये निर्दोष लक्षण केलेलं आहे. आता समजा तुम्ही अवसरी फाट्यावर एखाद्या कीर्तनकाराला आणायला गेले, समजा अध्यक्ष जे आहेत संजय भाऊ वायाळ यांनी सांगितलं एखाद्या पोराला, जा रे फाट्यावर एक कीर्तनकार महाराज आला, जा त्याला घेऊन ये. आता पोराला माहिती नाही कीर्तनकार महाराज काळा आहे, काळा आहे का ढवळा आहे. बरं, पहिले कीर्तनकार कसे येताना धोत्र घालून यायचे, आताचे कीर्तनकार पॅन्ट शर्टवर येतात आणि घरात आल्यानंतर धोत्र घालतात. कळणार तरी कसे? नाही का? मग त्याने सांगितलं एक काम कर, जा तिथं फाट्यावर धोतर घातलेला जो असेल ना तो कीर्तनकार. पोरग गेलो, पाहिलं तर तिथं 7-8 जण धोत्र घातलेली. आला परत, आणि तिथं तर 7-8 जण धोत्र घातलेली होती. त्यात पैकी कोणता? मग यांनी सांगितलं एक काम कर, ज्याने धोतर घातलेला आहे, पांढरा कुर्ता घातलेला आहे आणि खांद्यावर उपरण आहे तो कीर्तनकार. गेला परत, तिथं पाहिलं तर 4-5 जणांच्या खांद्यावर उपरण, पांढरा शर्ट, धोतर. आला परत, काय करू? म्हटले एक काम कर, धोतर आहे, पांढरा शर्ट सादरा आहे, खांद्यावर उपरण आहे, डोक्याला फेटा आहे, तो कीर्तनकार. गेला परत, पाहिलं तर 3 जण सापडले. एक धनगराचं होतं, त्याने फेटा घातलेला होता, धोतर होतं, शर्ट होता, नाही का? आला परत, म्हटले आता तिथं एक धनगर बाबा, धनगरासारखा बाबा दिसणारा होता, आणखीन 2 फेट्यावाले होते, या तिघांपैकी कोणता कीर्तनकार मला काय माहिती? मग सांगितलं एक काम कर, ज्याने धोतर घातलेला आहे, ज्याने पांढरा शुभ्र सदरा घातलाय, ज्याच्या खांद्यावर उपरण आहे, ज्याच्या डोक्याला पागुट आहे आणि ज्याने कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावलेला आहे तो कीर्तनकार. आणि तिथं एकच गोपी चंदनाचा टिळावाला होता. त्याने त्याला धरलं आणि वायाळ मळ्यात आणलं. ओळख होती का? नाही. पण कशाने ओळखलं महाराज? लक्षणाने. तसं मानवी मन जर ओळखायचं असेल तर कशाने ओळखावं लागतं? लक्षणाने. ती लक्षणं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. मान अपमान मनाचे लक्षण. 3ऱ्या चरणामध्ये मनाचे लक्षणं सांगतात, कारण मन हे लक्षणानेच ओळखावं लागतं. मान अपमान मनाचे लक्षण लाविलिया ध्यान त्याची. भरपूर मनाच्या लक्षणावर बोलता येईल महाराज, पण जास्त लक्षणं तुम्हाला सांगणार नाही. नाही तर तुम्ही म्हणाल 9:15 वाजून गेले तरी बाबाचे अजून मनाची लक्षणं चालू, या बाबाचं लक्षणच काही चांगलं दिसत नाही का? तेव्हा जास्त काही लक्षणं आपल्याला सांगायचं नाही. मनाचे लक्षण 3 आहे. मान वाटतो माणसा, कौतुक केलं भरून येतं. कीर्तनात फार लाल केली की त्याला असं वाटतं मी म्हणजे, आणि कीर्तनात नाही नाव घेतलं
महाराज एवढ्याला आमची तारीख दिली, एवढं पाकिट भरलं, माझं साधं नाव नाही घेतलं, पुढच्या वर्षी तारीख बंद. का अपमान कशासाठी? काही जण आम्हाला अगोदर सांगतात महाराज माझं 4 वेळा नाव घ्या बरं का. म्हटलं लग्नात बायकोचं एकदाच घेतलं, तो कायला 4 वेळा घेऊ? एवढी हाऊस, नाव घ्या महाराज, नाव घ्या महाराज. अरे वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची. इथं हे व्यासपीठ आम्हाला तुमचे गोडवे गाण्यासाठी किंवा तुमची लाल करण्यासाठी नाही बोलावलं तर नाही बोलावं. हेच गाव तेच गाव भिकाऱ्याला आम्हाला कुठं कमी, इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर तिथं. पण भगवंत संत सोडून जर सामान्य बरं महिमा गाण्यासाठी तेवढी योग्यता पाहिजे ना महाराज. योग्यता नसताना उगाच त्या माणसाचा लय भारी लय भारी लय भारी 2-4 तारखा लगेच घ्यायच्या काय उपयोग आहे? अपमान वाटतो नाही जर कीर्तनात नाव घेतलं तर. मोठेपणा जर दिला का फार मान वाटतं. मान अपमान मनाचे लक्षण. आणखीन एक लक्षण सांगितलं काय? लावी लिया ध्यान तेची करी. मनाचं लक्षण काय महाराज? एखादी गोष्ट जर मनाने पाहिली ना महाराज, ते ध्यान जर त्या मनामध्ये जर बसलं त्या गोष्टीचं तर तीच गोष्ट माणसाच्या हातून होत असते महाराज. मनी वसे ते स्वप्नी दिसे. समजण्यासाठी एक दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा टोपते घेतो. विठाला 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 आपला काल्याचं कीर्तन होत. इथलेच माणसं घेऊ, तिकडं दुसरीकडे गेलो का मग तिकडची तिकडं इकडची इकडं. गावातलं एक म्हातारं होतं, 70-80 एकर जमीन बागायती, काहीच तोटा नाही, बायको सगळं होतं महाराज. वाडा होता, भला मोठा बंगला, जमीन जुमली, गाड्या घोडं सगळं होतं. पण एकच दुःख होतं, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःख आहे. सगळं होतं पण फक्त पोरग नव्हतं. बरं भरपूर प्रयत्न केले महाराज. कोणी सांगितलं जा तिकडे गुजरातला जाऊन या भावनगरला, तिकडे एक बाबा पोटावर हात फिरवतो, त्याने पोटावर हात फिरवला का झाली पोरं, गेली गाडी तिकडं. कोणी सांगितलं जा तिकडे पिंपळगावला एक बाबा तामटाचा रस देतो, ते तामटाचं पाणी पिलं, गेल्या गाड्या भरून तिकडं नाही का. कोणी सांगितलं ह्या झाडाची साल वरबडून खा, त्याची साल वरबडून खाई. नशीब असा कोण महात्मा भेटला नाही का तो सांगितलं नाही का एखादा सप्त्यातला कीर्तनकार 7 दिवस आढ्याला टांगून ठेव, लोक ते सुद्धा करायला कमी करणार नाही पुरं होण्यासाठी. मला काय उपाय करते त्याचा काही नेम. भरपूर प्रयत्न केले, डॉक्टर केले, वैद्य केले, हाकीम केले, देवलुशी केले, गंडे दोरे सगळं करून झालं. आपण प्रारब्ध जर अन्न मान धन हेतो सारखं त्याला असं वाटत आता एवढ्या इस्टेटीचं काय करावं. त्याला म्हटलं तर मला दत्तक घे. आम्ही 4 जण बरं का. आमच्या वडिलांना फक्त 1.5 एकर जमीन, त्याच्यात आम्ही 4 जण. गांजा लावला तरच उत्पन्न निघत, नाही तर उत्पन्न नाही. त्याला म्हटलं आम्हाला मांडीव घे बाबा, पण तो म्हटलं तुमच्यासारख्या चोराला कुठं मांडीव घेऊ नाही का. एवढी मोठी एस्टेट आणा काय करायचं आता. वारस कोण वारस कोण सारखं त्याच्या डोक्यामध्ये. बरं म्हातारी काकड्याला जायची, हरिपटाला जायची, म्हातारी थोडीसा जाऊ द्या, नाही ते नाही, देवाने आपल्याला नाही दिलं. ज्याला नाही त्याला एकच दुःख आहे, कोणतं नाही. पण ज्याला आहे आणि त्याचं जर व्यवस्थित नाही निघालं तर त्याला किती दुःख आहे महाराज. पावलं पावली दुःख आहे. त्याच्यापेक्षा बरं ना आपल्याला नाही का. नाही तेच पण म्हातारं तेवढ्या पुरतं शांत व्हायचं. काल्याचं कीर्तन झालं प्रवीण महाराजांचं, त्यांचंच आहे ना लोळे महाराज. काल्याचं कीर्तन झालं, प्रवीण महाराजांनी फार सुंदर भगवंताचं वर्णन सांगितलं, बाळकृष्णाचं. भगवंत असा, भगवंत तसा, बाळकृष्णाचे डोळे कसे, भगवंताचे केस कसे. म्हाताऱ्याने ते ऐकलं बरं का. आणि म्हाताऱ्याने ते ऐकल्यानंतर म्हाताऱ्याच्या डोक्यात ते बसलं. कोणाचं चिंतन? भगवंताचं चिंतन. घरी गेलं, बायकोला म्हटलं देवाने आपल्याला काही नाही पण एखादा कृष्णासारखा पोरगा दिला असता तो लय बरं झालं असतं. काय काल्याच्या कीर्तनात भगवंताचं चिंतन सांगितलं, काय भगवंताचं स्वरूप रंगवलं. देवासारखा एखादा पोरगा आपल्याला असतं तर बरं झालं असतं. नाही देवासाठी कसं आहे, शांबडं म्यांगडं ख्यांगरं कसं असतं पण पाहिजे तर म्हातारी सांगायचे जाऊ द्या, नाही तर नाही, नाही तर नाही. रात्रीचं जेवण झालं तरी तेच, देवाने एखादं तरी द्यायला पाहिजे होतं. शेजारच्याला 1-2 कमी दिली असते तरी चालली असते, पण एखादा आपल्याला 8 आहे त्याला काय करायचं, त्याला बेगावर जमीन नाही. आपल्याला एवढं आहे पण आपल्याला पोरग नाही. म्हातारी सांगायचे जाऊ द्या, नाही तर नाही. कुठं शाळेला दान देऊ जमीन, कुठं मंदिर बांधू, कुठं हॉस्पिटल बांधू, कुठं काय करू आमकं तुमकं. कसं तरी म्हाताऱ्याला रात्री समजावलं. म्हातारा रात्री झोपलं आणि 2:30 वाजता म्हाताऱ्याला काय हुक्की आली काय माहिती, रंगे उठ असा दिला, असा कोपराचा खासखास असा. तशी रंगाबाई उठली. काय जाईल जेव चालला तुमचा? अगं मी देवा असं ऐकलं, मुकम करोती वाचालम पंगुम लंघयती गिरीम यत कृपाता म्हणते परमानंद. देवाच्या मनात जर आलं तर मुका सुद्धा वेद बोलतो.
पांगळा सुद्धा डोंगर चढून जातो. म्हटले मग अगं देवाच्या मनात जर आलं, देवाने जर आपल्याला ह्या वयात पोरग द्यायचं ठरवलं तर म्हाताऱ्याचं वय 82 म्हातारीचं 75. म्हातारी म्हटली तुमच्या जीवाला काय हाड आहे का? देव मग द्यायला देईल पण आपली जुळी तर चांगली पाहिजे का नको घ्यायला, नाही का? अगं पण का देवाची करणी नारळ आले देवाजीच्या मना ते कोणाचे? बरं तिलाही सकाळी काकड्याला जायचं होतं, ती म्हटली बरं दिलं तर दिलं, काय अडचण आहे नाही. आपल्याला जर पोरग झालं तर झोपल कुठं? म्हातारीला सकाळी लवकर जायचं होतं काकड्याला, म्हातारी म्हटली एक काम करा थोडं तिकडं सारखा. म्हातारी तिकडं सरकलं, मध्ये सापट झाली. झोपण काय आता मध्ये पोरग? हा म्हटले हुशारे बार का म्हणून तर संसार झाला. आणि झोपा आता गपचूप, मला सकाळी काकड्याला उठायचं. झोपलं परत तासभराने गंगे उठ, आता काय जेव चाललाय? अगं मी असं ऐकलं तो उपमन्यू वाटीभर दुधासाठी देवाकडे गेला, देवाला लाज वाटली. ह्या पोराला वाटीभर दूध कसं द्यावं? तसं देवाला जर लाज वाटली, आपण म्हातारपणापर्यंत यांना काय दिलं ना, आता देऊन एकच कसं द्यायचं? म्हटले मग जर होताना जर आपल्याला जुळं झालं तर का करू नये त्याची करी विवंचना. कल्पनेला काय महाराज मरणच नसतंय, काय कल्पना करेल त्याचा काही नियम नाही. म्हटले जुळं झालं तर बरं झालं, खटकाच भेटला परत, नाही का? परत त्रासच नको, काही त्रास टेन्शनच नाही. म्हटलं अगं एक ती म्हटलं म्हातारा म्हटलं अगं एक इथं झोपल, दुसरं कुठं झोपल? म्हातारी म्हटली एक काम करा ना, अजून थोडं तिकडं सारखा. बरं म्हातारं सरकलं, बरं सरकताना म्हातारीने पावाना पलंग संपला. बरं म्हातारीला सकाळी उठल्याबरोबर जात्या दळायला लागायचं म्हणून म्हातारीने जाता आणून ठेवलं होतं. जसं हे लाडं सरकलं तसं दांडीशी मेलो 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 दावा मोडलं. म्हातारी खडबडून उठली, काय झालं? आजूबाजूचे आवाज ऐकून दरवाजा वाजू लागले. म्हातारीने दरवाजा उघडला, सगळे धावत आले, म्हाताऱ्याला उचललं. म्हातारा फक्त एवढं मोडला. काय मोडला? खुबा मोडला. कोणी मोडला? पोराने मोडला. मला सांगा नसलेली पोरं जर खुबा मोडू शकतात, असलेली मोठी याच्यात काही नवल. विठाला मनाचं लक्षण, मान अपमान मनाचे लक्षण, लाविली ध्यान त्याची करी. म्हणून तुकोबारा सांगतात मनाला जपा, मनाला जतन करा, मनाला सांभाळा. का? कारण मनाला जर सांभाळलं तर हे मन 84 लक्ष युनिट फेरा मारण्यापासून आपल्याला वाचू शकेल. अन्यथा हे मन आपल्याला 84 लाख युनिमध्ये सारखं फिरायला लावेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने मना उतरी रे मना, तुका मने मना ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84. मनाला जर सांभाळलं नाही महाराज, फार प्रसंग आहे, फार उदाहरणं आहेत, परंतु वेळ आपलेली संपलेली आहे. 9 वाजताची वेळ मला बरोबर दिलेली होती, तेव्हा वेळेत आपण थांबलं पाहिजे. काय आहे, वक्ता किती मोठा किती छोटा आहे हे महत्वाचं नाही, किती वेळ पाळतो हे महत्वाचं आहे. आणि ज्याला कधी थांबायचं हे कळलं त्याची समाजामध्ये किंमत राहते. मन आपलं सुदृढ करा, मनाला निरोगी बनवा. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राहील, आणि मन निरोगी असेल तर शरीर निरोगी राहील. आताच्या काळामध्ये माणसाचं मनच कमकुवत आहे. मला सगळं आहे. 1.5 लाख रुपये महिन्याला पगार आहे. नवऱ्याला 1.5 लाख, बायकोला 1.5 लाख, दोघांचा मिळून 3 लाख. पण दोघांचं पटतच नाही. का? याच्या फेसबुकच्या फोटोला ती लाईक करत नाही, आणि त्याच्या फेसबुकच्या फोटोला हा लाईक करत नाही. सगळं आहे महाराज, पण मन कमकुवत झाल्यामुळं किरकोळ गोष्टीतला आनंद माणूस गमावून बसलेला आहे. तेव्हा तो आनंद जपण्यासाठी मन सुदृढ करा, मन निरोगी ठेवा. बाकी काही नाही या आयुष्यामध्ये. बाकी सगळ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालते, पण मनाला तुम्ही मात्र नियंत्रित ठेवा. मन सांभाळा, बाकी काही सांभाळू नका. लक्षात ठेवा. गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगी. जतन करा धावती सैरा उढाळते. मान अपमान मनाचे लक्षण लाविली ध्यान त्याची करी. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल. क्षमा पराध महाराज क्षमा पराध महाराज तुम्हें
सत्यदेव भगवान की जय।